सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस आला, पण सोबतीला महापूर घेऊन आला आणि याच महापुराने सोलापूर जिल्ह्यात हाहाकार माजवला. पूरग्रस्तांसाठी व्हिडिओ आणि संस्था संघटनांच्या सहयोगाने मदतीसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तत्काळ मिळालेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांना संकटातून पुन्हा उभे राहण्यास आधार मिळाला. सोलापूर या जिल्ह्यामध्ये आलेल्या महापूर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्हिडिओच्या व लेखी माध्यमातूनही अपील करण्यात आलं. शासनानं खत बियाणे ही गरजेचं आहे शेतकरीला आता सध्या. पैसाच नाही. कुठलं पैसे असते हो आलेले का तर विकून करा म्हणजे तेल गेली हातातली. सीना नदीचा एकदम महापुराचा मोठा तडाखा बसलेला आहे. त्यामध्ये कमीत कमी 30 ते 40 गावं हे पुराने वेढलेले आहेत. त्यामध्ये शिंगोली आहे, तिरे आहे, पाथरी आहे, वांगी, मनगुळी, हत्तूर गाव यामधील काही गावं तर 100% बाधित आहेत. काही गावं 60 ते 70% बाधित आहेत. काही गावातील 100% लोक हे स्थलांतरित झालेले आहेत. ते मराठवाड्याकडून असेल किंवा तिकडच्या भागातले जे धरणं आहे ते तिकडून मोठ्या प्रमाणात पाणी सीना नदीला आल्यामुळे आता अतिप्रमाणात तिकडं नुकसान झालं होतं. यामध्ये शेतकऱ्यांचं तर नुकसान झालं. एकीकडं अतिवृष्टी एकीकडं महापूर दोन्हीच्या मध्ये नागरिक किंवा शेतकरी असेल किंवा तिथले कुटुंब एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले होते. त्यांना स्थलांतर करण्यात आलं. त्यावेळेला वांगी गावाला तर चारी बाजूनं पूर्ण वेढा टाकला होता आणि गाव चढावर असून देखील पूर्ण गावाला वेढा एवढ्या मोठ्या प्रमाणात मारला होता. नदी सोडून पाणी 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर बाहेर आलं होतं. तात्काळ जी मदत पाहिजे होती त्यावेळेला स्वयंसेवी संस्था असतील किंवा सामाजिक संघटना असेल यांच्याकडून अन्नधान्याचा पुरवठा असेल किंवा ब्लँकेट असेल किंवा भांडी असतील किंवा जे काही निवाऱ्याची व्यवस्था असेल हे मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून करण्यात आलं. शासनाकडूनही थोडीफार मदत झाली, परंतु NAPM सारख्या संस्था असतील किंवा अंधरोडी सारख्या असतील किंवा बाकीच्या देखील वेगवेगळ्या संस्था आहेत यांनी देखील मोठ्या प्रमाणात मदत केली. पाहणी दौरा केला. त्या पाहणी दौऱ्यामध्ये जी तात्काळ जी मदत आहे त्याचा अभ्यास करून न्यास NAPM या सर्व टीमनी तात्काळ मदत म्हणून एक 300 राशन किट तसेच शिरूर या ग्रामस्थाकडून आपल्याला चादर, सतरंजी, चटई याही वस्तू वाटप करण्यात आल्या. ज्या वेळेला हा महापूर आला त्यावेळेला खूप मोठी हानी समाजाची झालेली आहे आणि आपण सगळे जी माहिती येत होती आपल्याला त्या माहितीच्या आधारावर आपल्याला असं तात्काळ लक्षात येत होतं की आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. तर त्यासाठी म्हणून NAPMने सर्व सभासदांची जी तातडीची बैठक घेतली त्या पूरग्रस्त भागाची पाहणी करून तिथे नेमकं काय झालंय ह्याची माहिती घेणं गरजेचं होतं. त्याचबरोबर ताबडतोब आपल्याला निधीचीही आवश्यकता पडणार होती. तर त्यासाठी NAPMने आणि शाश्वत विकास न्यासने एक पत्रक तयार करून हे पत्रक आपल्या संपूर्ण परिवाराला ठिकठिकाणी आपले जे असे लोक आहेत की ज्यांना या कामामध्ये सहभाग घ्यावासा वाटतो त्या सर्वांना हे पत्रक पाठवलं गेलं आणि त्याला तात्काळ प्रतिसाद आम्हाला खूप चांगला भरीव प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये 300 लोकांना ही किट्स देणं हे काम झालं. तज्ज्ञांची टीम ही दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी गेली आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि एक लिखित अहवाल तयार केला, त्याचबरोबर एक व्हिडिओ सुद्धा त्याचा तयार केला ज्यामधनं आपल्याला तिथल्या एकूण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. आपलं तिसऱ्या टप्प्यातलं काम शेळी वाटपाचं झालेलं आहे आणि ते प्रामुख्याने रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने आहे. यासाठी एकल महिलांची निवड केली गेली आणि गेले 3 महिने यामध्ये NAPMचे युवराज आणि जुल्फिकार काझी त्याचबरोबर एकल महिला संघटक तिकडचं या सगळ्यांनी त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमधनं 21 महिलांची निवड केलेली आहे, एकल महिलांची. आणि त्या महिलांना शेळी वाटपाचं काम हे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पार पाडलेलं आहे. आम्हाला त्या महिलांशी संवाद करून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन फार समाधान या गोष्टीचं वाटलं की आपण योग्य महिलांची निवड यासाठी केली आहे आणि आपण त्यांच्या प्रश्नांना भिडण्यासाठीचे प्रयत्न त्यांच्यासोबत उभे राहून करू शकतो.